जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल या कंपनीचं आम्ही सर्वांच्या वतीने मी पहिल्यांदा आभार मानतो. तसेच या कंपनीला सुवर्णमहोत्सवानिमित्त सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. या महालक्ष्मीच्या नगरीमध्ये आणि ज्योतिबाच्या डोंगरावर त्यांनी पहिल्यांदा भाताची मीटिंग ठेवली त्याबद्दल त्यांचं सर्व कोल्हापूर जिल्ह्याच्या मी आभार मानतो. आणि त्यांचा सेल यावर्षी एवढा होणार की गुलाल आपलाच. त्यामुळं कंपनीनं फक्त सप्लाय द्यावा एवढीच मी कंपनीनं विनंती करतो. आणि सर कसं आहेत, आमचे छोटे मोठे दुकानदार आहेत, तर छोट्या छोट्या दुकानदारापर्यंत जरा आपला सप्लाय व्हावा ही एक आपणाला विनंती करतो. कारण मी या फील्डमध्ये काम 20 वर्ष केलेलं आहे. दुकानदारांच्या अडीअडचणी मला फार माहिती आहेत. काही दुकानदारांनी शेतकऱ्याला शब्द दिलेला असतो, उद्या तो मला बियाणं देतो, NP 125 शेतकऱ्याला पाहिजे असते किंवा दुकानदार सांगत असतो मी त्यांना बाबा ही व्हरायटी करायला सांगितलं त्यांना द्यायचं आहे. तर आपलं जर सप्लाय खाली सगळ्या दुकानदारांना सर्वांच्यापर्यंत पोचावा. दुकानदार तळमळीनं धंदा करत असतोय हे मी पाहिलेलं आहे, तुम्ही पण पाहिलेलं आहे. फक्त सर्वांच्यापर्यंत सप्लाय आपला व्हावा ही आपल्याला एक विनंती करतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मगाशी म्हटला की 10 रुपये, तर 10 रुपये नाही साहेब, तुमची कंपनीला मी 2002 पासून ओळखतोय. बन्नी तुमचं जे कापूस आहे त्यावेळेपासून मी कंपनीला माहिती आहे मला. त्यावेळेला मी सुवर्ण मका आपला विकलेला आहे, तुमचं सूर्यफूल पण विकलेलं आहे मी त्यावेळी. आणि बन्नी हा मला म्हणजे कापूस विकलेला पण माझ्या एरियामध्ये नाही, सांगली तिकडच्या एरियामध्ये विकला गेलेला आहे. तर आपली कंपनी खूप छान आहे, क्वालिटी आहे कंपनीचं बियाणं आपलं क्वालिटीचं असल्यामुळं शेतकऱ्याचा 10 रुपयाचा फायदा होणार नाही, तर शेतकऱ्याचा 1000 रुपयाचा फायदा होणार सर. त्यामुळं आपली कंपनी क्वालिटी आहे, कंपनी तुमच्या दम आहे. त्यामुळे मी परत एकदा सर्वांच्या वतीने कंपनीला शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.